छत्रपती शिवाजी महाराजांची गर्जना करायची आहे, घोषणा करायची आहे। जय भवानी। अरे बोला, आवाज फार कमी येतोय तुमचा वाला। जय भवानी, जय शिवाजी। क्या बात है बच्चे कंपनी, जेवण करून आहात का तुम्ही? हो ना? अरे एवढं सुंदर नियोजन पण आहे जेवणासाठी, पण तुम्ही या ठिकाणी आलात की नाही? जेवण आहेत ना इथे? मग जेवणात ना? आवाज कसा आला पाहिजे? दमदार, हो की नाही? चला, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की। अरे कापल्या जरी आमच्या नसा, अरे कापल्या जरी आमच्या नसा, तर उधाण होईल फक्त लाल रक्ताची। अरे कापल्या जरी आमच्या नसा, तर उधाण होईल फक्त लाल रक्ताची। आणि फाडली जरी आमची छाती, तर मूर्ती दिसेल फक्त छत्रपती शिवरायांची। जय भवानी, जय शिवाजी। चला, आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये फार सुंदर अशी प्रथा आहे। आपण कोणतेही शुभ कार्य असो, भले गणपती बाप्पाला, गणेशाला वंदन करतो, लंबोदराला वंदन करतो, आणि त्याच्यानंतर सुंदर शुभ कार्यक्रमाची सुरुवात होते। आज या जन्मोत्सवानिमित्त गणरायाला वंदन करून हा सुंदर अशा कार्यक्रमाला या ठिकाणी सुरुवात करत आहोत। तत्पूर्वी एक सुंदर अशी गणेश वंदना ऐकूयात। सर्व ग्रामस्थांना मी पुन्हा एकदा आग्रहाची विनंती करते, सो प्लीज आपण या ठिकाणी सुंदर अशा संगमेश्वर मंगल कार्यालयामध्ये येऊन बसायचं आहे, स्थानापन्न व्हायचं आहे। ऐकूया सुंदर अशी गणेश वंदना। तुझं सुख करता
बान शान छत्रपती शिवाजी महाराज, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव खऱ्या अर्थाने या सुंदर अशा सांगवी गावामध्ये मोठ्या थाटामाटात आपण साजरी करत आहोत. तर नक्कीच मनापासून भयंकर सिंगर माधुरी गुंजा आपल्या सर्वांचं आणि माझ्या पूर्ण टीमकडून मी सर्व शिवभक्तांचे या ठिकाणी सहर्ष स्वागत करत आहे. त्याच्यानंतर सुंदर असं गीत राजांच्या चरणी या ठिकाणी सादर करणार आहोत. तत्पूर्वी विनंती असेल सर्व ग्रामस्थांना आपण सर्वांनी या ठिकाणी स्थानापन्न व्हायचं आहे. शपथ आहे आम्हाला छत्रपतींची, शपथ आहे आम्हाला छत्रपतींची, आस नसे आयुष्याची आणि भीती नसे मृत्यूची. अरे शपथ आहे आम्हाला छत्रपतींची, आस नसे आयुष्याची आणि भीती नसे मृत्यूची. वाघालाही शांत करणारी ही जात आहे मराठ्यांची, वाघालाही शांत करणारी ही जात आहे मराठ्यांची. जय भवानी, जय शिवाजी. छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊन सुंदर असं या ठिकाणी गीत सादर करत आहोत. बाई राजा का बसला घोड्यावरी, राजांच्या चरणी सुंदर असे दिला वचन मासाईबा, वचन पूर्ण करी. दिला वचन मासाईबा, वचन पूर्ण करी. बाई माझा ग शिवराजा ग बसला घोड्यावरी, बाई राजा ग बसला घोड्यावरी, बाई शिवा ग बसला घोड्यावरी.
देखो मेरे यारो, तालियों की इंतजार में पाया जाता है. अजून काय हवंय कलाकाराला, हो की नाही? आमच्या कलेची दाद भेटली, आम्ही एकदम मनाने खुश होतो. माझ्या सर्व शिवभक्तांचं मनापासून या ठिकाणी मी सहर्ष स्वागत करते. आज छत्रपती शिव जन्मोत्सव आपण मोठ्या थाटामाटात सांगवी गावात साजरा करत आहोत आणि शिवशंकर ग्रुप समस्त ग्रामस्थ नक्कीच फार सुंदर या मित्र परिवाराने हे सुंदर असं नियोजन केलं आहे. याच्यानंतर ऐकूयात भिडवे सरांच्या आवाजामध्ये सुंदर असं छत्रपतींचं गीत आणि आमचे सर्व वाद्यवृंद त्यांना साथ देत आहेत. महाराष्ट्राच्या कणाकणात नाव तयाचे गरजे, महाराष्ट्राच्या कणाकणात नाव तयाचे गरजे, छत्रपती शिवराज गणेशा आराध्य दैवत माझे. महाराष्ट्राच्या कणाकणात, महाराष्ट्राच्या कणाकणात नाव तयाचे गरजे, छत्रपती शिवराज गणेशा आराध्य दैवत माझे, छत्रपती शिवराज गणेशा आराध्य दैवत माझे, छत्रपती शिवराज गणेशा आराध्य दैवत माझे, छत्रपती शिवराज गणेशा आराध्य दैवत माझे. मातेला केला नवस जगदंबेला, केला नवस जगदंबेला, केला नवस जगदंबेला. एक पुत्र असा दे मला दुष्टांचा नाश करण्याला, दुष्टांचा नाश करण्याला, दुष्टांचा नाश करण्याला. आई बहिणीच्या चिमकाले ऐकून, आई बहिणीच्या चिमकाले ऐकून हृदय सांडले माझे, छत्रपती शिवराज गणेशा आराध्य दैवत माझे, छत्रपती शिवराज गणेशा आराध्य दैवत माझे, छत्रपती शिवराज गणेशा आराध्य दैवत माझे. जिजाईला लागले डोहारे, जिजाईला लागले डोहारे, जिजाईला लागले डोहारे. पट्टा चालवया भाले, गर्भात शिक्षण दिले, गर्भात शिक्षण दिले. सह्याद्रीच्या गड्यात पारी, हो सह्याद्रीच्या गड्यात पारी, टाकून वाजे, छत्रपती शिवराज गणेशा आराध्य दैवत माझे, छत्रपती शिवराज गणेशा आराध्य दैवत माझे, छत्रपती शिवराज गणेशा आराध्य दैवत माझे, छत्रपती शिवराज गणेशा आराध्य दैवत माझे. मर्दान शपथ समोर शिवबान, शपथ समोर शिवबान, शपथ समोर शिवबान. वैर्याची उडवी गर्दन, स्वराज्य करीन स्थापन, स्वराज्य करीन स्थापन, स्वराज्य करीन स्थापन. येतर मामा माझी तानाजी, हो येतर मामा माझी तानाजी, निर्मावळे तुझे, छत्रपती शिवराज गणेशा आराध्य दैवत माझे, छत्रपती शिवराज गणेशा आराध्य दैवत माझे. महाराष्ट्राच्या कणाकणात,
राजांच्या चरणी शिवजन्माने शिवनेरीवर भगवा झेंडा फडकला. नक्कीच हा जन्मोत्सव खऱ्या अर्थाने अख्ख्या महाराष्ट्रभर देशभर या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव या ठिकाणी साजरा करतो आपण. आणि आपल्याला अभिमान आहे की आपल्या महाराष्ट्र भूमीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांसारखे मोठे राजे होऊन गेले, संभाजी राजांसारखे मोठे राजे होऊन गेले. अभिमान आहे आपल्या मराठ्यांना, अभिमान आहे आपल्या महाराष्ट्राला. नक्कीच राजांच्या चरणी अप्रतिम फार सुंदर गीत. या ठिकाणी आता जे गीत झालं या गाण्यासाठी सोमनाथ मधुकर वाकचौरे यांच्याकडून 200 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी आलेलं आहे. तर मनापासून धन्यवाद. एकदा जोरदार. लखलख चमचम तळपत होती शिवबाची तलवार. महाराष्ट्राला घडविणारे हेच खरे शिल्पकार श्री राजा छत्रपती यांच्या चरणी मानाचा त्रिवार मुद्रा. सुंदर अशी गीतांची मैफल म्हणजेच शिवजन्मोत्सव आपल्या सांगली गावामध्ये मोठ्या थाटामाटा ठिकाणी सुरू आहेत. ठीक.
सह्याद्रीच्या कुशीमधून एक हिरा चमकला, भगवा टिळा चंदनाचा शिवनेरीवर प्रकटला. हातात घेऊनी तलवार शत्रूवर गरजला. अरे हातात घेऊनी तलवार शत्रूवर गरजला. हिंदुस्थानामध्ये असा एकच छत्रपती शिवाजी महाराज होऊन गेला. असा एकच छत्रपती शिवाजी महाराज होऊन गेला. छत्रपती शिवाजी महाराजांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, छत्रपती संभाजी महाराजांचा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक सुंदर असं गीत सादर करत आहोत. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानाचा मुद्रा. अरे पैदा ना होता वो मसीहा, पैदा ना होता वो मसीहा तो खुशियों का सिलसिला नहीं होता. बेरंग रहती है जमीन और आसमान का रंग नीला नहीं होता. भारत तो कब का कंगाल हो जाता यारो. अरे भारत तो कब का कंगाल हो जाता यारो, अगर भीमराव अंबेडकर जैसा हीरा इस देश को मिला ना होता, इस देश को मिला ना होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, छत्रपती संभाजी महाराजांचा. त्याच्या राणीच्या जोडीला अप्रतिम फार सुंदर असं गीत आहे. बिडवे सरांच्या आवाजामध्ये ऐका, आमचे सर्व वाद्यवृंद त्यांना साथ देत आहे. मोठा साहेब झाला बापाला विसरला गेला स्मशानी मजली माडीला, राजा राणीच्या जोडीला, पाच मजली माडीला. आहे कोणाचं योगदान दिव्याच्या गाडीला, आहे कोणाचं योगदान दिव्याच्या गाडीला, आहे कोणाचं योगदान दिव्याच्या गाडीला, आहे कोणाचं योगदान दिव्याच्या गाडीला.
बिडवे सरांनी हे गीत सादर केलं. सागराचे पाणी कधी आटणार नाही, माऊलीची माया कधी तुटणार नाही. सागराचे पाणी कधी आटणार नाही, माऊलीची माया कधी तुटणार नाही. एक जन्म काय हजार जन्म झाले तरी नाद छत्रपती शिवरायांचा कधी सुटणार नाही. नाद छत्रपती शिवरायांचा कधी सुटणार नाही. आणि नक्कीच जन्मोत्सवानिमित्त सर्वच शिवभक्तांना माझं मनापासून या ठिकाणी स्वागत आहे. याच्यानंतर ऐकूयात अप्रतिम छत्रपती शिवाजी महाराजांचं गीत. माझ्या राजाची जयंती आली, शिवरायांची जयंती आली. खऱ्याने लिहिला, रात्रीचा इतिहास जागराने लिहिला. आजही आम्ही स्वाभिमानाने सांगतो, कारण आमचा इतिहास राजे छत्रपती शिवाजी महाराजांनी लिहिला. जय महाराष्ट्र. आणि सुंदर असं गीत कोणासाठी आपल्या समोर सादर करीत आहेत साई म्युझिक सारेगम ऑर्केस्ट्रा. वाघाच्या जातीची पोलाद छातीची, अरे वाघाच्या जातीची पोलाद छातीची, जगात वैभवशाली. वाघाच्या जातीची पोलाद छातीची, जगात वैभवशाली. माझ्या राजाची जयंती आली, शिवरायाची जयंती आली. माझ्या राजाची जयंती आली, शिवरायाची जयंती आली. वाघाच्या जातीची पोलाद छातीची, जगात वैभवशाली. वाघाच्या जातीची पोलाद छातीची, जगात वैभवशाली. माझ्या राजाची जयंती आली, शिवरायाची जयंती आली. माझ्या राजाची जयंती आली, शिवरायाची जयंती आली. जय भवानी जय शिवाजी जय भवानी, जय भवानी जय शिवाजी जय भवानी.
आज या कार्यक्रमानिमित्त संगमनेर तालुक्याचे लोकप्रिय आमदार सन्माननीय अमोलभाऊ खताळ यांच्या सौभाग्यवती सन्माननीय सौ नीलमताई खताळ यांचं या ठिकाणी आगमन झाले. मनापासून त्यांचं या ठिकाणी कमिटीच्या वतीने स्वागत, आभार आणि सुंदर असं गीत पुन्हा एकदा आपल्या समोर सादर करीत आहोत. फार सुंदर असं रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे हे गीत या ठिकाणी पिडवे सर सादर करत आहेत. तलवार तर सगळ्यांच्या हातामध्ये होती, तलवार तर सगळ्यांच्या हातामध्ये होती, ताकद तर सगळं माझ्या शिवरायांच्या रक्तात होती, माझ्या शिवरायांच्या रक्तात होती. अशा टाळ्या वाजवत चला म्हणजे आम्हाला प्रोत्साहन त्या ठिकाणी करत चला. आम्हालाही मजा येते मग गाणे म्हणायला. चला ऐकूयात, रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे. आनंद शिंदे यांच्या आवाजानं आजरावर झालेलं एक सुंदर असं गीत आपल्या समोर संगमनेर तालुक्यातील नावाजलेला ऑर्केस्ट्रा साई म्युझिक प्रस्तुत सारेगमप ऑर्केस्ट्रा सादर करीत आहेत. निशान आहे रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे, रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे, रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे. त्या राजधानीवरती भगवान निशान आहे, भगवान निशान आहे. रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे, रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे, रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे. रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे, रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे, रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे. आक्रमणाची संधी चौबाजूनी होती किल्ल्याला तटबंदी, नव्हती मोगलांना आक्रमणाची संधी. किल्ल्याच्या आजूबाजूला किल्ल्याच्या आजूबाजूला रान आहे, रान आहे. रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे, रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे, रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे.
किल्ला आपल्या महाराष्ट्राची शान आहे आणि अप्रतिम फार सुंदर गीत या ठिकाणी बिडवे सरांनी आपल्यासमोर सादर केलेलं आहे. नक्कीच काही मिनिटांमध्ये आपल्यासाठी स्नेहभोजनाची व्यवस्थाही नक्कीच या ठिकाणी केली आहे. आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे या ठिकाणी आरती करणार आहोत आणि त्याच्यानंतर आपल्यासाठी स्नेहभोजन सुरू होईल. आज सुंदर अशा रीत्या या सर्व ग्रुपनी अर्थात शिवशंकर ग्रुप व समस्त ग्रामस्थ सांगवी आयोजित सुंदर असा छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव या ठिकाणी साजरा होत आहेत आणि खास ताई या ठिकाणी वेळात वेळी काढणारेल्या आहेत. मनापासून ताई तुमचं खास आमच्या सर्वांना टीमकडून या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव या ठिकाणी साजरा होत आहे. या कार्यक्रमासाठी आपल्या संगमनेर तालुक्याचे आमदार अमोलजी खताळ यांच्या पत्नी सौ नीलमताई खताळ या ठिकाणी आलेले आहेत. त्यांना प्रथमतः स्टेजवरती निमंत्रित करतो. या ठिकाणी अतिथी देवो भव जे आपले पाहुणे आहेत यांचा सत्कार करण्याचं काम उचित ठरतंय. यासाठी मी शोभा निलेश कातोरे यांना विनंती करतो की त्यांनी ताईंचा सत्कार करण्यासाठी स्टेजवरती मंचकावरती यायचं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने या ठिकाणी आलेला अलोट जनसमुदाय यामध्ये संगमनेर तालुक्याचे आमदार अमोलजी खताळ साहेब यांच्या पत्नी नीलमताई खताळ या ठिकाणी आलेले आहेत. त्याचप्रमाणे मी कल्याणीताई यांनाही विनंती करतो की त्यांनी स्टेजवरती यायचं आहे. कल्याणी गुणसंकातोर स्टेजवरती यायचं आहे. या ठिकाणी गायकांचा सत्कार सौ वैशालीताई गुंजाळ यांचा सत्कार नीलमताई खताळ करतील. त्याचप्रमाणे या ठिकाणी जे सौजन्य लाभलंय यामध्ये वीरभद्र लाईट्स डेकोरेटर्स श्री प्रतीक कातोरे आणि अक्षय कातोरे यांना विनंती करतो की त्यांनी स्टेजवरती यायचं आहे. त्याचप्रमाणे साईराम साऊंड सिस्टीम व मंडप डेकोरेशनचे मालक श्री सुजित कातोरे यांना विनंती करतो की त्यांनी स्टेजवरती यायचं आहे. यानंतर नटराज ब्रँडचे मालक सिद्धार्थ वैराट यांनाही विनंती करतो की त्यांनी स्टेजवरती यायचं आहे. या ठिकाणी हे जे सौजन्य लाभलंय यामध्ये राजमुद्रा बिल पेमेंट सर्व्हिसेस चाकण आंबेडकर चौक यांचे फ्लेक्सचं सौजन्य या ठिकाणी लाभलेलं आहे. सौरभ कातोरे यांना विनंती करतो की त्यांनी स्टेजवरती यायचं आहे. प्रतीक कातोरे आणि अक्षय कातोरे यांचा सत्कार शेखर कातोरे करतील. शेखर कातोरे यांना विनंती करतो. निखिल कातोरे यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी सत्कार करायचा आहे. शेखर राजेंद्र कातोरे यांना विनंती करतो की त्यांनी मंचकावरती यायचं आहे. यानंतर सुजित कातोरे व स्वप्नील कातोरे साईराम डेकोरेटर्स व मंडप सिस्टम या ठिकाणी ते आलेले आहेत. त्यांचा सत्कार शेखर राजेंद्र कातोरे यांना विनंती करतो की त्यांनी स्टेजवरती यायचं आहे. या ठिकाणी जनरेटरचं सौजन्य आपल्याला लाभलंय. जनरेटरचं सौजन्य जे लाभलंय ते आपल्या गावचे उपसरपंच सिद्धार्थ वैराट यांना विनंती करतो की त्यांनी मंचकावरती यायचं आहे. आपला सत्कार या ठिकाणी आहे. सिद्धार्थ वैराट उपसरपंच सांगवी. त्यानंतर राजमुद्रा बिल पेमेंट सर्व्हिसेस चाकण जे आपल्या गावातील सौरभ कातोरे आंबेठाण चौक चाकण या ठिकाणी व्यवसाय करतात. त्यांनाही विनंती करतो की त्यांनी स्टेजवरती यायचं आहे. उपसरपंचांचा सत्कार या शिवशंकर ग्रुपचे अध्यक्ष निखिल कातोरे करत आहेत.
या ठिकाणी दिनकर कातोर यांना विनंती करतो की त्यांनी मंचकावरती यायचं आहे. सौरभ कातोर या ठिकाणी नाहीत, त्यांचे वडील दिनकर कातोर यांना विनंती करतो की त्यांनी मंचकावरती यायचं आहे. दिनकर कातोर यांचा सत्कार श्री गुलशन कातोरे करतील. यानंतर आपल्याला शुभेच्छा देतील निलमताई खताळ. आज या ठिकाणी आपल्या सांगवी गावामध्ये शिवशंकर ग्रुप व समस्त सांगवीचे ग्रामस्थ मिळून जो काही शिवजयंतीनिमित्त महाराजांचा कार्यक्रम आयोजित केला, त्या कार्यक्रमासाठी मला आमंत्रित केलं, त्याबद्दल सर्व आयोजक नियोजकांचं आणि ग्रामस्थांचं मनापासून आभार मानते. आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने महाराजांचे आपण आत्तापर्यंत फक्त आरती बऱ्यापैकी ऐकलेली, पण महाराजांचे जेवढे महाराजांवर पोवाडे असतात, गाणे असतात, हे आपण कधी ऐकले नाही. पण आज तुम्ही असं नियोजन केलं की आज ऑर्केस्ट्रा ठेवून प्रत्येक महाराजांचं गाणं आज इथे ऐकवलं. खरंच खूप छान. आणि त्याच्याही पलीकडे आपले हे ऑर्केस्ट्रा हे दोघे आहेत, हे कायम इथून मागे तुम्ही लग्न कार्यात बघितलंय त्यांचा आवाज खरंच खूप छान. म्हणजे आत्तासुद्धा एकच गाणं ऐकायला भेटलं, पण ते गाणं ऐकून अक्षरशः आणि त्यातल्या त्यात महाराजांचे गाणे ऐकले की अंगात रक्त असं सळसळ रक्त करतं आणि अंगावर शहारे येतात. कुठंतरी ह्या कार्यक्रम प्रत्येक गावागावात घेत आहे, याचाही आम्हाला फार अभिमान आहे. आणि छान वाटतं कुठंतरी महाराजांची जयंती तिथीला तारखेला करण्यापेक्षा रोजच आपण करतोय आणि रोजच तितका मान सन्मान करतोय. कारण की आज कुठंतरी आज महाराजांमुळे आम्ही आज ताठ मानेने जगतोय. कारण की महाराजांनी तेव्हा रयतेसाठी जो टाईम दिला, रयतेसाठी सर्व लढले आणि ते मावळ्यांनी सुद्धा ती योग्य साथ दिली. असंच कार्य तुम्ही सुद्धा या शिवजयंतीच्या निमित्ताने तुम्ही सगळ्यांनी एक होऊन, सगळ्या मावळ्यांनी एक होऊन आपल्या गावचा विकास करून घ्या. कारण की तुमच्या सगळ्यांचे लाडके भाऊ आमदार आहे. आपण बघतोय भाऊ आमदार झाल्यापासून कुठल्याही धार्मिक कार्यात म्हणा, वाडी वस्तीवरचा विकास, रस्ते म्हणा, कधीच कमी पडलो नाही आणि कमी पडणार पण नाही. कारण की सगळ्यांमध्ये आणि भाऊंमध्ये आपल्यामध्ये महाराजांचंच रक्त सळसळ करते. कारण की आपण एक हिंदू एक झालो तर सगळ्या शक्ती एकजूट होऊन कुठंतरी चांगल्या कामाला सुरुवात होती. तुमचं गावचं काम खरंच खूप छान चालू आहे. बऱ्यापैकी कार्यक्रम असतात, पण भाऊंचं येणं जास्त होतं. माझं आज येणं भरपूर झालं आहे, पण अशा कार्यक्रमाला मोठ्या पहिल्यांदा येणं झालं आहे. आणि त्यानिमित्ताने आज सगळ्यांची भेट झाली, भेटून खरंच खूप छान वाटलं. इथून पुढे सुद्धा कुठलेही कार्यक्रम असेल तर आवर्जून, आणि त्याच्या पलीकडं एक आनंद असा वाटला की कुठल्याही कार्यक्रमाची जी रूपरेषा असती, आपण बघतो सत्कार सगळ्यांचंच करता की यांनी व्हिडिओचं काम केलं, त्यांनी लाईटीचं काम केलं, पण गावात तुम्ही कार्यक्रम आयोजित केला आणि त्यातल्या त्यात महाराजांचा अभिमानास्पद गोष्ट अशी आहे की इथलं स्टेज, लाईट, सगळ्याच गोष्टी आज कुठंतरी गावचेच सगळे लोकांच्या आहे. म्हणजे कुठंच ते कमी पडले नाही आज महाराजांसाठी. याचाही तितकाच मला अभिमान वाटला. कारण की आपण बघतो की कुठलाही कार्यक्रम घ्यायचा असलं की लाईट ह्या गावची, म्हणजे इकडचा आणा तिकडचा आणा हे, पण आज इथे सत्कार करताना ऐकलं की सगळे आपल्याच गावचे, ते पण खूप छान वाटलं. असंच कार्य तुमचं चालू ठेवा. तुमच्या कार्याला नेहमीच आम्ही सहकार्य करू. आणि कुठल्याही जे काही गावात धार्मिक कार्य असेल, तुमचे सप्ते असतील, गाव लेवलच्या ज्या आपल्या वाडी वस्तीवरच्या अंगणवाड्या असतील आणि रस्ते असतील आणि प्रत्येक गावातील प्रत्येक धार्मिक स्थळ असेल, तिथे कधीही निधीसाठी आम्ही कमी पडणार नाही. पण त्यासाठी तुम्ही सगळ्यांनी जसं एकजुटीने तुमच्या गावाच्या प्रत्येक कार्यक्रमात, लग्न समारंभ असेल, अखंड हरिनाम सप्ते असतील किंवा
जत्रा असतील, ह्या जत्रेसाठी सगळे जर मतभेद विसरून गावात एकत्र येतात, तर असेच मतभेद विसरून तुमच्या गावचा विकास करायचा असेल तर एकत्र या, भाऊंकडं मागणी करा. नक्कीच आम्ही तुमच्या सेवेत कायमच, ज्याप्रमाणे महाराज जोपर्यंत आहेत त्यांच्या अंगात जेवढं जीव आहे तोपर्यंत त्यांनी रयतेसाठी लढले. आम्ही सुद्धा आमच्या जोपर्यंत ताकद आहे, जोपर्यंत जीव आहे तोपर्यंत आम्ही तुमच्यासाठी नेहमीच लढणार आहोत आणि हक्काने तुम्ही तितकंच येणं सुद्धा गरजेचं आहे. तर असेच एकत्र गोळ्या मेळाने राहा, एकत्र या आपल्या गावच्या, कारण की आपल्याला आपला गावचा विकास फक्त आपणच करू शकतो, बाकी दुसरं तिसरं कोणी गावचा विकास करायला येत नाही. त्यासाठी नव्यांनी आता बऱ्याच ठिकाणी नवीन आयोजक झालेत, तरुण पिढी, त्या तरुण पिढीला सुद्धा आपल्या ज्येष्ठांनी, कारण की ज्येष्ठांचे मार्गदर्शन कधीच वाया जात नाही, ज्येष्ठांनी सुद्धा त्यांना योग्य ते मार्गदर्शन करा की जेणेकरून ही तरुण पिढी, आपली प्रत्येक पिढी योग्य दिशेला आणि योग्य मार्गाला जाईल. कारण की कुठंतरी आईवडिलांचा आणि ह्या ज्येष्ठांचा डोक्यावर हात आणि पाठीवर थाप असली तर हे कधीच हटत नाही, कायम पुढे पुढे जातात. अशाच सगळे गोळ्यामेळणी राहा आणि पुन्हा एकदा तुम्हाला तुमच्या सर्व कार्याला माझ्याकडून, तसेच आपल्या संगमनेर तालुक्याचे आमदार अमोलभाऊ खताळ पाटील व आमच्या खताळ परिवाराकडून आणि तसेच ऑर्केस्ट्रा हे तुम्ही, कारण की तुमचं मला कुठल्याही कार्यक्रमात गेले तरी तुम्ही आवर्जून माझं नाव म्हणजे तुमचं गाणं बंद करून घेता, कुठंतरी ती पण एक अभिमानास्पद गोष्ट आहे. तुम्हाला सुद्धा तुमच्या पुढील वाटचालीस तुम्हालाही कधी काही अडचण आली, कारण की भेटणं भरपूर होतं पण तुमच्याशी बोलणं होत नाही, तुमच्याबद्दल सुद्धा बोललं जात नाही माझ्याकडनं, पण आज योग आला ते पण महाराजांच्या कृपेने, महाराजांच्या आशीर्वादाने, की तुम्हाला सुद्धा कधी काही सहकार्य लागलं तर नक्कीच आम्ही तुमच्या सेवेत राहणार आहे. आणि पुन्हा एकदा गावाला माझ्याकडून व भाऊंकडून पुढील वाटचालीस व सर्वच आयोजक टीम आहे त्यांनाही पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा देते. छत्रपती शिवाजी महाराज की जय. अर्थात या सुंदर अशा जयंती महोत्सवानिमित्त आलात, मनापासून मी तुमचा आभार मानते या ठिकाणी. आणि साहेबांनी जो निधी या ठिकाणी गावासाठी मंजूर करून आणलेला आहे, तर खास साहेबांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. थँक्यू. नक्की छत्रपती शिवाजी महाराजांची आपण आरती काही मिनिटांमध्येच घेणार आहोत. एक सुंदर असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरणी एक गीत सादर करत आहेत. सुज्ञानाचा निर्मळ झरा, भीमासारखा माणूस खरा. ऐका छत्रपती, नक्कीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चरणी एक सुंदर असं गीत.
सुरू आहेत. पुरस्कार सुंदर असं महाराजांचं गीत आपल्या समोर सादर करीत आहेत. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली वफाला, माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली वफाला. तो बापाचा बाप, तो बापाचा बाप नागशुका जन्मला,
पुरुष मंडळी करते की नाही? असं वाटतंय भुका लागल्या तुम्हाला, झोप यायला लागली का? आम्हाला गाणं म्हणताना असं आमचं रक्त सळसळ करतं माहिती का? तुमचं नाही करत का ऐकताना? माता भगिनी पाठीमागे का नुसतं पदर घेऊनच बसल्या साऱ्याजणी? हा? आजीबाईचा चष्मा बिस्मा स्वेटर लगे घालून आल्या. पुढं थंडी काय माहिती आजीबाईला? आजीबाई बर्फाळ प्रदेशामध्ये गेलात की काय? पाठीमागे चष्मेवाले आजी, मला फक्त चष्मेच त्यांचे चमकू राहिले. बघा बरं पाठीमागे चष्मेवाले आजीबाई पावर, ते प्राण्याचे कसे संध्याकाळी डोळे चमकतात तसे अजून अशा सांगवी गावामध्ये आज हा जन्मोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जात आहे. तर नक्कीच एक सुंदर असं गीत पुन्हा एकदा आपल्या समोर घेऊन येत आहोत. इतिहासाच्या पानावर रयतेच्या मनावर, मातीच्या कणाकणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा बच्चे कंपनीतच फार आवाज येते. माता भगिनी झोपले वाटतं पाठीमागे. चला. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, माझ्या राजाचं नाव वाचतंय गड किल्ल्यांच्या दगडावर. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर.
फार सुंदर असं गीत या ठिकाणी सादर केलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी. स्वागत करत आहे. तर नक्कीच सुंदर सुंदर छत्रपती शिवाजी महाराजांची गीते, बाबासाहेब आंबेडकरांची गीते आपल्या समोर या ठिकाणी सादर करत आहोत. किरणजी बैराटे यांच्याकडून या ठिकाणी बक्षीस आलेलं आहे, तर मनापासून धन्यवाद. आणि या ठिकाणी एक सुंदर असं गीत पुन्हा एकदा आपल्या समोर सादर करीत आहेत. नक्कीच या ठिकाणी याच्यानंतर छत्रपती संभाजी राजांचं गीत या ठिकाणी सादर होत आहे. पिडवे सर आपल्या समोर सादर करत आहेत. कोंढाण्यासाठी तानाजी गेला, कोंढाण्यासाठी तानाजी गेला, घोडखिंडीसाठी समोर बाजी आला. कोंढाण्यासाठी तानाजी गेला, घोडखिंडीसाठी समोर बाजी आला. महाराष्ट्र धर्म वाढवण्यासाठी, हा महाराष्ट्र धर्म वाढवण्यासाठी स्वराज्य रक्षक संभाजी झाला, स्वराज्य रक्षक संभाजी झाला. आणि छत्रपती संभाजी राजांच्या चरणी ऐकूया सुंदर असे गीत. आज सांगवी या गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जात आहे. सर्व ग्रामस्थ या ठिकाणी खऱ्या अर्थाने आले आहेत. मनापासून मी सर्व शिवभक्तांचे या ठिकाणी सहर्ष स्वागत करत आहे. आज शिवशंकर ग्रुप व समस्त ग्रामस्थ सांगवी आयोजित श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव मोठ्या थाटामाटात आज संगमेश्वर मंगल कार्यालयामध्ये या ठिकाणी साजरा होत आहे. आणि या ग्रुपने आम्हाला या ठिकाणी आमंत्रित केलं. मनापासून शिवशंकर ग्रुपचं मनापासून या ठिकाणी आभारी आहोत की आमची कला सादर करण्याची छोटीशी संधी आपण या ठिकाणी आम्हाला दिली. एक सुंदर असं गीत सादर होत आहे छत्रपती संभाजी महाराजांच्या चरणी. आणि त्याच्यानंतर आपण आरतीकडे या ठिकाणी वळणार आहोत. तो दुश्मनाला भिडला, मुठभर मावळे घेऊन लढला, तो दुश्मनाला भिडला. अफजल खान कायद्यानं सिंहाला बिफाडला. करीतो वंदन, करीतो वंदन, करीतो वंदन मी कुल दैवताला, वीर शूरा संभाजी राजाला. करीतो वंदन मी कुल दैवताला, वीर शूरा संभाजी राजाला. मुठभर मावळे घेऊन लढला, तो दुश्मनाला भिडला. मुठभर मावळे घेऊन लढला, तो दुश्मनाला भिडला. अफजल खान कायद्यानं सिंहाला बिफाडला. अफजल खान कायद्यानं सिंहाला बिफाडला. करीतो वंदन, करीतो वंदन,
त्या ठिकाणी संयोजकाला विनंती करते, आपण आरतीची या ठिकाणी तयारी करायची आहे. जय शिवराय. ह्या कीर्तिवान नेतृत्वासाठी बोलावे तेवढे शब्द तर फारच कमी आहे. एखादं व्यक्तिमत्व इतकं महान असतं की त्याची युगत मांडण्यासाठी शब्दच अपुरे पडतात. तसेच आपले हे महाराज आहे. संपूर्ण महाराष्ट्राचे जन्मलेले, संपूर्ण महाराष्ट्रातल्या रयतेला एक नवीन जन्म देणारे, प्रेरणा देणारे आपल्या महाराजांची जयंती आज आपण थाटात साजरी करतोय. गेल्या कित्येक वर्षांपासून आपण ही जयंती साजरी करतोय. वर्षातनं एकदा आपण महाराजांच्या प्रतिमेस वंदन करून महाराजांचा गाजावाजा करतो, पण वर्षभर आपण ते पाळत नाही. आपल्यासाठी आपण हिंदू आहे हे म्हणण्यासाठी खूप होतं, पण त्याच हिंदू धर्मात आपणच आपल्यात जातीभेद करतो. स्वाभिमानापेक्षा आपल्याला पैसा जास्त महत्वाचा वाटतो. पैसा गेला तर कमवता येईल, पण धर्म गेला तर हे अधर्म लोक आपल्याला जगू देणार नाही. आपला धर्म हा आपला हात आहे, जो या हाताचे बोट आपल्या धर्मातल्या जाती आहे. जोपर्यंत हे बोट एकमेकाला जोडलेले आहे तोपर्यंत आपला धर्म एकनिष्ठ आहे. हा धर्म आहे आणि ही हाताची मूठ जोपर्यंत बांधलेली आहे तोपर्यंत आपला धर्म पूर्णपणे एकजूट आहे. आणि ज्यावेळी ह्या धर्माची बोट एक एक सुटतील, म्हणजे आपल्याच धर्मात आपण आपल्या लोकांसोबत जातीभेद करू, त्यावेळेस आपला धर्म संपूर्ण नष्ट होईल. आपला धर्म विश्वातला सर्वात मोठा धर्म आहे, पण आपणच आपल्या लोकांमध्ये जातीभेद करतो. हे कशासाठी? आपण आपल्या गाईला पुजतो, गाईचं दूध आपण रोज काढतो, त्याच्यावर आपण जीवन चालवतो आणि तीच गाई कसायला देतो. जो माणूस गाईचा मांस खातो तो आपल्या हिंदूंचा मित्र कसा असू शकतो? एका ताईला लव जिहाद पासून आणि एका गाईला कसायापासून वाचवलं तरच हिंदूंच्या जीवनाचं सार्थक होईल. जीवनात येऊन काय करावं? जीवनात येऊन हिंदुत्व जपावं. ज्या राजाने हिंदुत्व स्वराज्य स्थापन केलं, ज्या राजामुळे आज हिंदुत्व आहे, त्याच राजाचे नारे देऊन, पोस्टर लावून आपण आपल्याच जातीभेद करतोय. हे कशासाठी? शिवाजी महाराजांनी त्यांच्या काळात 18 पगड जाती एकत्र घेऊन स्वराज्य स्थापन केले आणि आज आपण त्यावरच जातीभेद करतोय. हे आपल्याला कितपत पटतं? आपण आपले लोक एकत्र राहतो, असं तर नाही तुमचं रक्त हे भगवं, माझं रक्त हिरवा, असं तर नाहीये ना. सर्वांचं रक्त एकच आहे, सर्वांच्या रक्ताचा रंग एकच, भगवा. मग आपण आपल्यात का जातीभेद करतो? अगदी ती तू म्हणती माझा अब्दुल तसा नाही, तुझा अब्दुल तसा नाही. त्यांच्या गल्लीतून मिलिटरीची गाडी जर सुरक्षित येत नसेल तर तुझ्या आकृती तर काय सुरक्षित राहील? आपले लोक हिंदुत्व झालेत, पण हिंदुत्वावरच आपण आपले भांडणं करतोय. जातीभेद खरा तर थांबवायला पाहिजे आणि धर्म एकनिष्ठ व्हायला हवा. नशीब कशाला म्हणतात? 7 महाद्वीप, 202 देश, 4200 धर्म, तरी जन्म छत्रपतींच्या महाराष्ट्रात आणि तोही 96 मराठ्यांच्या घराण्यात. मग याच्यावर आपल्याला आपला अभिमान असायला हवा. शंभू महाराजांनी 40 दिवस त्या कुत्र्यांच्या लोचक्यात राहिले. महाराजांचे डोळे काढले, नख काढले, त्यांच्या अंगावर मीठ चोळलं. मागच्या वर्षी शिवशंकर ग्रुपने आपल्याला छावा पिक्चर पण दाखवला होता. ते स्क्रीनवर बघताना आपल्या अंगावर काटा येत होता, डोळ्यात पाणी येत होतं. महाराजांनी 40 दिवस आपला देह त्यांना अर्पण केला आणि आज आपलीच भाईगिरी एवढी वाढली का आपल्याला हिंदू मित्र कमी पडले आणि मुसलमान मित्र आपले जिगरी व्हायला लागले. ह्यासाठी महाराजांनी आपले 40 दिवस दिले होते का? बलिदान मास ट्रेंड म्हणून करतोय आपण, दाढी मिशी वाढवतोय, असा हात फिरून रील काढून पोस्ट करतो, त्याला कॅप्शन देतोय, बलिदान मास पाळतोय. असा बलिदान मास असतो का? अरे दादा, तुझ्या तोंडात 1 किलो मावा आणि म्हणतोय जय शिवराय भावा. हे कितपत पडतं? रस्त्याने चालताना 2-4 पोरी सहज बघतो, गाडीवर शिक्का मारतो, जय जिजाऊ जय शिवराय. आम्हाला इतिहासाचा अभ्यास करायचा म्हणून आम्ही गड किल्ले बघायला जातो. गड किल्ले बघायला गेल्यावर आम्ही गड किल्ल्यांवरती बाण मारून येतो आणि काय करणार आहे आपण? स्वतःला कमी समजू नका की आपल्याला कोणतंच पद नाही. महाराजांनी सगळ्यात मोठं पद दिलेले म्हणजे मावळ्यांचं. इथं बसलेला प्रत्येक जणाला एक पद आहे, ते म्हणजे शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यातले मावळे. प्रत्येक जणाला अभिमान असायला हवा आपल्या धर्माचा, आपल्या राजांचा. आपल्या राजांच्या काळात काय होतं आणि आपण आता काय करतोय? जर आज महाराज असते तर त्यांना काय वाटलं असतं याचा थोडा तरी विचार करता का तुम्ही? सर्वांना शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि ताई आणि दादा, तुमचं खरंच खूप छान सॉंग्स होते सगळे आणि खरंच बिलकुल पण कंटाळा आलेला नाहीये.
एवढा टाइम झाला पण खरंच एनर्जी होती आणि खरंच गाणे ऐकून खरंच रक्त सळसळत होतं. एकदा शिवाजी महाराजांचा जय जयकार करूया आपण. सगळ्यांनी उजवा हात छातीला लावा. एकदा आस्ते कदम, आस्ते कदम, आस्ते कदम. महाराज गणपती गजाश्वपती भूपती प्रजापती सुवर्णरत्न श्रीपती अश्वविधान जागृत अष्टप्रधान वेशित सुवर्णरत्न श्रीपती राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज योगीराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय शिवाजी, जय जिजाऊ. धन्यवाद. थँक्यू बेटा, खूप छान या ठिकाणी तुझं मत मांडलं तू, खूप छान. याच्यानंतर मी विनंती करते आपण महाराजांची प्रतिमेचं पूजन करायचं आहे आणि आरती 4-5 महिला कोणीतरी पुढे या आणि 4-5 महिला पुढे या ठिकाणी पूजा करायची आहे. आणि आपल्या कार्यक्रमाचे जे यजमान आहेत सौ वैशालीताई गुंजाळ यांनाही विनंती करतो की त्यांच्या मिस्टरांना घेऊन प्रतिमेसमोर यायचं आहे. महाराज की जय भवानी, जय भवानी. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतांस सिंहासनाधीश्वर छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की. या ठिकाणी संयोजकांच्या वतीने विनंती आहे की प्रथमतः महिला या ठिकाणी प्रसाद